जय सद्गुरू. कविताच्या व्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळचं पिठलं शिल्लक होतं तर मी त्या पिठल्याचे बनवत आहे पराठे. तर मी पिठलं घेतलं परातीमध्ये आणि त्यामध्ये टाकले आहे लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, मीठ आणि त्याला चांगलं एकजीव करून घेतलं. कणिक टाकून मळून घेतलं. तर पिठल्यामध्ये जेवढं कणिक बसेल तेवढंच टाकायचं, वरतून पाणी टाकायचं नाही. तर मी असं कणिक मळून घेतलं आणि मग दुसरे पराठे बनवायला दुसऱ्या पराठ्याचं कणिक मळायला घेतलं. गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडी चणा डाळीचं पीठ घेतलं आणि मग त्यानंतर त्यामध्ये मसाले, हळद घेतली, लाल मिरची पावडर, हळद, धने जिरे पावडर आणि मीठ टाकलं. त्यानंतर मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती, ते पण टाकली आणि पालक बारीक चिरून धुवून ते पण टाकली. त्यानंतर मी छान असं कणिक मळून घेतलं. तर बघा, दोघी कणिक मळून झाले. आता मी बनवायला घेतले. मी आता बनवायला घेतले पराठे. तर हे पराठे पिठल्याचे पराठे आहे. अगोदर मी पिठल्याचा पराठे बनवून घेतले. हे बघा किती छान खरपूस असे भाजले आहे. त्यानंतर मी पालकचे पराठे बनवून घेते. तर हे पालकचा पराठा मी तव्यावर टाकला आहे. पहिले तेल टाकायचं, त्यानंतर पराठा टाकायचा, त्यानंतर पराठ्यावरून पुन्हा तेल टाकायचं. असे छान असे खरपूस पराठे भाजून घ्यायचे. तर हे बघा, पराठे तयार आहे. चला तर व्हिडिओ इथेच संपवते. बाय.